गायरानधारकांना मालकी हक्क देण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन. देवणी लक्ष्मण रणदिवे. देवणी तालुक्यात मानवी हक्क अभिमान संघटनेच्या जागतिक दिनानिमित्त आज तालुका प्रशासनाला जाब विचारत गायरानधारकांच्या हक्कासाठी जोरदार निवेदन देण्यात आले. तालुक्यातील अनेक कुटुंबे गेली 40 वर्षापासून नापीक गायरान जमीन कसत आहेत. त्यावर परिश्रम घेऊन उदरनिर्वाह करत आहेत. मात्र अजूनही त्यांच्या सातबारावर मालकी हक्काची नोंद नाही. या विरोधात आज संघटनेने ठाम भूमिका घेतली. 1989 मध्ये स्वर्गीय कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांनी अन्यायाविरुद्ध सुरू केलेल्या मानवी हक्क अभियानाचा आज वर्धापन दिन. दलित, आदिवासी, भूमिहीन, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या दुःखांना आवाज देण्यासाठी सुरू केलेल्या या चळवळीला आज मिलिंद आव्हाड पुढे नेत आहेत. त्याच परंपरेत देवणी तालुक्यातील लोकांनी हक्काची लढाई पुन्हा एकदा पेटवली. लक्ष्मण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेल्या या निवेदनात अतिक्रमित गायरान जमीन विनाअट कास्तकारांच्या नावे करण्याची ठाम मागणी करण्यात आली. तसेच अन्य महत्त्वाच्या मागण्या पुढे मांडण्यात आल्या. मुख्य मागण्या 40 वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनी कास्तकारांच्या सातबारावर नोंद करून देण्यात याव्यात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करावा. कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांचा समावेश महापुरुष यादीत करावा. नावे झालेल्या सिलिंग व गायरान जमिनी पोटखराब क्षेत्रात समाविष्ट कराव्यात. लातूर जिल्ह्यातील दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. घरकुल योजनेची रक्कम वाढवून 10 लाख करावी. वहितीत असलेल्या गायरान जमिनीवर होत असलेले सौर ऊर्जेचे व तत्सम प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावे. अ, ब, क, ड वर्गीकरण तात्काळ लागू करून मातंग समाजात सामाजिक न्याय देण्यात यावा. तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा दलित आदिवासी बजेटचा कायदा करण्यात यावा. राज्यामध्ये दिवसेंदिवस दलितांवर वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी दलित अन्य अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. प्रेरक प्रेरिका साक्षर भारत या योजनेअंतर्गत 6 वर्ष थकीत मानधन त्वरित करण्यात यावे. ही योजना बंद करण्यात आली तरी त्वरित चालू करावी. अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनात वाढ करावी. मृत्यू पावल्यास त्यांना वारसांना 5 लाख करण्यात यावे. लातूर जिल्ह्यातील दलित स्मशानभूमी प्रश्न त्वरित निकाली काढण्यात यावे. पत्रकारांना, तालुका प्रतिनिधींना मानधन चालू करण्यात यावे व मृत्यू पावल्यास मानवंदना शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात यावी. प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार सोमनाथ यांच्याद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे तहसीलांमार्फत पाठवण्यात आले आहे. निवेदनाद्वारे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यावेळी लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, देवणी तालुका अध्यक्ष DN कांबळे, उपेक्षेचे नेते वसंत बिबिनवरे, तुकाराम पाटील देवणीकर, गोकुळ दंतराव, शेषराव सूर्यवंशी, बालाजी गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच मानवी हक्क अभियान दिनानिमित्त कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड यांच्या प्रतिमेस पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण रणदिवे, DN कांबळे, मुख्याध्यापक उदबाळे, VD सहशिक्षक गोडबोले, VD कोयले, AM तुकाराम पाटील, हंसराज बिरादार, श्रीमंत चौधरी, महादेव गायकवाड, गजानन गायकवाड आदींच्या उपस्थितीत केले. अभिवादन. वलांडी वार्ता, लाईव्ह न्यूज देवली तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.